समुद्रामध्ये बोटीचा अपघात कसा घडला त्याचे आपण दृश्य बघतोय। 80 प्रवाशांचं ही बोट बुडाली, मात्र 77 जणांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे। स्पीड बोटीची धडक बसली आणि त्यानंतर या बोटीतले प्रवाशांना जॅकेट देण्यात आलं। बघा, नौदल आणि कोस्ट गार्डचं बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती बघा समोर येते। महत्त्वाची बातमी आहे, बोट दुर्घटनेत 3 मृत्यू झालाय, मात्र 77 जणांना वाचवलेलं आहे। नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिली अशी माहिती शेकापचे जयंत पाटील यांनी दिलेली आहे। 80 प्रवाशांसह एलिफंटाला जाणारी ही बोट बुडाली होती, मात्र 77 जणांना वाचवण्यात यश आलंय। बघा, आपण ग्राफिकच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। बघा कसा अपघात झाला, तर गेटवे कडून एलिफंटाला ही बोट जात होती। बघा, महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। दुसरा मुद्दा आहे की बोटमध्ये एकूण 80 प्रवासी होते आणि इतर 4 कर्मचारी त्या बोटीवरचे होते, म्हणजे एकूण 84 जण झाली। 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि 77 जणांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे। बघा, बोटीची क्षमता मात्र 130 प्रवाशांची होती, म्हणजे प्रवासी कमी होते। समोरून आलेल्या स्पीड बोटनं प्रवाशी बोटला धडक दिली। या ठिकाणी ते